नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खुल्या प्रवर्गासंदर्भामध्ये आज राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा शिक्षक भरतीवरती काही परिणाम होऊ शकतो का? या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे? राखीव गटामधील उमेदवारांना ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय खरंच करता येणार नाहीये का? कधीपासून हा निर्णय लागू होणार आहे आणि याचा परिणाम शिक्षक भरतीवरती कशा पद्धतीने होऊ शकतो? 55-60% जो निर्णय होता त्या संदर्भामध्ये काही अपडेट आहे का? 55% पास झालेल्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी अप्लाय करता येणार की नाही, या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे आणि सध्या अभियोग्यताधारकांनी नेमकं काय करावं, या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो निर्णय आहे तो सर्वप्रथम गुजरात राज्याने घेतलेला होता. गुजरात राज्याने असं म्हटलेलं होतं की जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरतात त्यांनी ओपन कॅटेगरीमधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या मुभा आहेत, सगळ्या लाभ आहेत, त्यांचा त्यांनी फायदा घ्यावा. परंतु इतर कॅटेगरीमधली म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांचा जर स्कोअर किंवा मेरिट हा जर जास्त आला तर ते ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात किंवा ओपन कॅटेगरीच्या सगळ्या सुविधा आणि लाभ इतर कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना सुद्धा मिळू शकतात. अशा प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी झालेला होता. आता एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, जर समजा एखाद्या भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन ज्या वेळेला जारी होतं त्या नोटिफिकेशनच्या वेळेला जर असं लिहिण्यात आलेलं असेल की राखीव गटाच्या ठिकाणी फक्त राखीवच उमेदवार अप्लाय करू शकतील आणि जो काही खुला प्रवर्ग आहे तर त्या खुला प्रवर्गामध्ये राखीव गटातील विद्यार्थी अप्लाय करू शकणार नाहीत, असा जर निर्णय किंवा खुलासा किंवा तपशील किंवा नियम किंवा अट किंवा तशा प्रकारची सूचना जी आहे ती जर समजा नोटिफिकेशन मध्ये असली विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी 100% काय होतो, हा नियम त्या ठिकाणी लागू होतो. परंतु आता सध्याचा जो निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्येच राहतील, इतर कॅटेगरीमधील विद्यार्थी जे आहे तर ते ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकणार नाहीत. म्हणजे काय, तर राखीव गटातील विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गामध्ये अप्लाय करू शकणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. जर एखादा राखीव गटातील विद्यार्थी असेल त्याला जर ओपन कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने आरक्षणाचा फायदा या ठिकाणी घेता कामा नये, अशा पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे. आता ह्या निर्णयाचा परिणाम शिक्षक भरतीवरती होऊ शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या निर्णयाचा परिणाम हा शिक्षक भरतीवरती अजिबात होणार नाहीये. ठीक आहे, परिणाम कशावरती होणार नाहीये, शिक्षक भरतीवरती होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर हे कसं काय शक्य आहे, तर हे याच्यामुळे शक्य आहे कारण की ज्या वेळेला शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन हे निघालेलं होतं त्यावेळेला हा निर्णय जो आहे तो राज्य शासनाने घेतलेला नव्हता. हा राज्य शासनाने निर्णय घेतला आज, त्यामुळे ह्यानंतरचे जे काही नोटिफिकेशन निघतील त्या नोटिफिकेशनसाठी हा जो काही नियम आहे तर तो लागू राहील. त्यामुळे याचा परिणाम थेट शिक्षक भरतीवरती होणार अजिबातच नाही. कुणी जर समजा असा व्हिडिओ टाकला किंवा असं जर एक्सप्लेनेशन दिलं की अरे अरे बघा असं तसं झालं, तर याचा तुम्ही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन आधीच आहे, त्यामुळे त्यावेळेसचे जे आरक्षणाचे नियम असतील ते या ठिकाणी लागू होतील. याच्याबद्दल आपण कुणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता प्रश्न असा आहे की 55% 60% हा जो निर्णय होता टीईटी आणि सीटीईटी संदर्भामध्ये, याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याची सध्याची पोझिशन काय आहे. सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता की 55% सह जे विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधील म्हणजे त्या ठिकाणी आरक्षण धोरणांचा फायदा घेऊन जर टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास झालेली असेल किंवा केली असेल तर अशा विद्यार्थ्यांना ओपनच्याही ठिकाणी त्या ठिकाणी लाभ घेता येतो, अशा पद्धतीचा निर्णय होता. हा जो निर्णय आहे तो राज्य शासनाच्या ही जी आपली शिक्षक भरती प्रक्रिया आहे यामध्ये सुद्धा तंतोतंत अप्लाय होईल. त्या संदर्भाचं वेगळं नोटिफिकेशन किंवा सूचना देणारं पत्रक अद्याप राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जरी जारी केलेलं नसलं तरी सुद्धा ते आगामी काळामध्ये डेफिनेटली काय होईल, रिलीज होईल. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करण्याची अथवा पॅनिक होण्याची काहीही आवश्यकता नाही. त्यामुळे काहीही काळजी करू नका, तुम्हाला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे. मग आता अभियोग्यताधारकांनी काय करायचं आहे, तर फक्त तुम्हाला जर शक्य असेल तर 55% 60%चा जो निर्णय आहे या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढावं, अशा पद्धतीची विचारणा करणारा पाठपुरावा तुम्ही त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाकडे करू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. या संदर्भामध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.